हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज मी बनवणार आहे अगदी हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणारा ओट्सचा पराठा, डोसा किंवा चिला काहीही म्हणू शकता. हा डोसा किंवा पराठा, चिला तुम्ही मुलांच्या किंवा मोठ्यांच्या कुणाच्याही टिफिनमध्ये अगदी झटपट बनवून देऊ शकता. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे मी 2 कप ओट्स छान आंबूळ-आंबूळ असे भाजून घेतले आहे आणि आता हे ओट्स आपण मिक्सरच्या भांड्यात घालून छान याची पावडर तयार करून घेऊया. ही पावडर अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता जी तयार करून घेतलेली ओट्सची पावडर आहे किंवा पीठ आहे, त्यामध्ये आपण मध्यम आकाराचे 2 बटाटे यात किसून घेणार आहोत. तुम्ही हवं असल्यास उकडलेला बटाटाही यात घालू शकता. मी इथे कच्चा बटाटा वापरला आहे. आता 1 चमचा इतकं ऑरिगॅनो आणि 1 चमचा इतकं चिली फ्लेक्स. त्याचबरोबर 1 चमचा इतकी धना पावडर, 1 चमचा लाल तिखट. अगदी बेसिक मसाल्यांबरोबर आपल्याला हा चिला तयार करायचा आहे. अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. पाव चमचा इतकी हळद घातली आहे. आता यामध्ये धुवून बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात व्हेजिटेबल्सचाही वापर करू शकता. आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेऊया. चवीनुसार मीठ. पाणी घालून आपल्याला हे मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ न करता योग्य त्या कन्सिस्टन्सीमध्ये तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी थोडं पाणी यात घालून हे जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट असं तयार करून घेतलं आहे. तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथे मी छान तवा गरम करून घेतला आणि तव्यावरती 1 चमचा तूप घातलं आहे आणि ते तूप आपण तव्याला छान पसरवून देऊया आणि आपण तयार केलेल्या पिठाचे छान डोसे, चिले किंवा थालीपीठ तुम्ही काहीही म्हणू शकता. आपण अशा पद्धतीने ते थापून घेऊया, तयार करून घेऊया. आपल्याला हे जे चिले आहेत ते मंद आचेवरती छान खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी छान सोनेरी रंग ह्या चिल्यांना आलेला आहे आणि हे खायला तर अगदी अप्रतिम लागतात. आणि ओट्सचे असल्यामुळे हे अगदी हेल्दी असा हा ऑप्शन आहे. मुलांच्या टिफिनमध्ये हे अगदी सॉफ्ट राहतात दीर्घ काळापर्यंत. त्यामुळे टिफिनसाठी हा अगदी योग्य असा पर्याय आहे. अशाच पद्धतीने मी सगळे चिले तयार करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता हे चिले किती छान दिसत आहे आणि त्याचबरोबर हे तितकेच मस्तही लागतात. तयार झाले आहे आपले सुपर हेल्दी, टेस्टी आणि मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट असा ऑप्शन. तुम्ही बघू शकता हे चिले खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ न करता ते अशा पद्धतीने आपण करून घ्यायचे आहे. आणि सॉफ्टनेस म्हणाल तर तुम्ही बघू शकता हे अगदी सॉफ्ट झाले आहे, अगदी रुमालासारखे आणि ते खायलाही खूप छान लागतात. तुम्ही हे चिले पराठे कशाबरोबरही खाऊ शकता. ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस आणि अगदी दह्याबरोबरही. हे दही मी घरी लावलेलं आहे विरजण नसताना. जर विरजण नसेल तर विरजणाऐवजी काय ऑप्शन असतो हे मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने दही लावायचं असेल तर मला कमेंटमध्ये थंब द्या. म्हणजे मी तुम्हाला दही बिना विरजणाचं कसं लावता हे नक्की दाखवेल. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्राममधनं बघत असाल तर पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया.